छत्रपती लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी पार पडतोय. मात्र मातंग समाजाचे कोणीच तिथे नेते पाहायला मिळत नाही. नाही, नाही. घाटकोपर चिरागनगर ही मातंग समाजाचं जे आमचं दैवत आहे, त्या सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची कर्मभूमी आहे. ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अभूतपूर्व योगदान दिलं आणि त्यांच्या योगदानाची दखल ही रशियाने देखील घेतली आणि रशिया सरकारने देखील त्यांचा गौरव करून त्या ठिकाणी त्यांचा पुतळा उभारला आहे. म्हणजे हे जे आमचं दैवत आहे, ही जी आमची अस्मिता आहे अण्णाभाऊ साठे, हे महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन त्यांची तशा संदर्भातली काम आणि प्रतिमा राहिलेली आहे. मग वर्षानुवर्ष मातंग समाजाची आमची अशी मागणी राहिलेली आहे की अण्णाभाऊ साठेंचं चिरागनगर घाटकोपर येथील जी जागा आहे ते त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं. या मागणीसाठी अनेक वेळा शिष्टमंडळ घेऊन आम्ही पवारसाहेबांकडे गेलो, तत्कालीन सरकारकडे गेलो, प्रदेशाध्यक्षांकडे गेलो आणि मग माननीय पवारसाहेबांनी जे खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आत्मसात करून ते काम समाजकारण करणारे जे नेतृत्व आहे त्यांनी पक्षनिधीमधून जवळपास 18.5-20 लाख रुपये त्यावेळेला मदत केली आणि अण्णाभाऊ साठे राहत असलेली ती जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तयार झालेल्या अण्णाभाऊ साठे स्मृती स्मारक समितीच्या मार्फत विकत घेतली. ती जागा आम्ही 2002ला विकत घेतली. 2002 पासून आजतागायत 24 वर्ष त्या जागेचं जतन, त्या जागेचं संवर्धन, त्या जागेची देखभाल ही समितीच्या मार्फत आम्ही करतोय. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्ही विषयच नाही आहे. सरकार जर या ठिकाणी स्मारक करते तर पक्ष म्हणून, त्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून, त्या समाजाचा कार्यकर्ता म्हणून आणि आमचं देखील समर्थन आहे. आणि काल आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेबांनी देखील सरकारचं अभिनंदन केलं. पण जर तिथे खरंच स्मारक होतंय का, हा आमच्या समोरचा पहिला प्रश्न आहे. आणि स्मारकाच्या नावाखाली जर तिकडे वेगळ्या पद्धतीचं कमर्शियल काय होत असेल तर निश्चितपणाने ते चुकीचं आहे. अण्णाभाऊ साठेंचं नाव वापरून SRA सारखी यंत्रणा, SRAचे जे CEO आहेत महेंद्र कल्याणकर, हे ज्या पद्धतीने तिकडे हुकुमशाही पद्धतीने काम करतायत, कोणालाही विश्वासात घेतलं जात नाही. मातंग समाजाच्या आमदारांना माहीत नाही, मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना माहीत नाही, समाजाला माहीत नाही, या कृती समितीला माहीत नाही. हा जो SRAचा खटाटोप चालला आहे, हे लपून छपून ज्या पद्धतीचं ॲक्विजिशन, ज्या पद्धतीचा प्लान, ज्या पद्धतीची छुपी कार्यवाही चालू आहे, याच्यामध्ये सामाजिक न्यायाचा तुम्हाला कुठेही इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही. जी समाजातल्या 59 जातींच्या मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी हे खातं आहे, त्यांची कुठे इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही. सांस्कृतिक खात्याची इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही. MMRDची इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही. मुंबई महानगरपालिकेची इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही. मग SRAच का? SRAचं काम जे आहे ते लिमिटेड स्कोपमध्ये आहे. SRAने काय करायचं आहे, त्या ठिकाणच्या झोपडपट्टीमधील जे पात्र रहिवासी आहेत त्यांना शिफ्ट करायचं आहे, त्यांचं कॉम्पन्सेशन द्यायचं आहे आणि ती जागा वेकेंट करून खाली करून सरकारच्या ताब्यात द्यायची. आणि मग सरकारने एक्सपर्ट एजन्सी, जसं तुम्ही रमाईचं काम केलं, MMRDकडनं ते करून घेतलं, जसं इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सरकार करते, ते देखील इंदू मिलच्या MMRDच्या माध्यमातून करते. मग अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीयच्या दर्जाच्या स्मारकासाठी ही झोपडपट्टी प्राधिकरण का? म्हणजे जे अण्णाभाऊ उपेक्षित राहिले, लहान समाजाचे राहिले, त्या लहान समाजाच्या आमच्या दैवतासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जर वागणूक देत असाल, अशा पद्धतीने SRAला त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करून जर तिथे वेगळ्या पद्धतीने काम होत असेल तर निश्चितपणाने समाजाला ते मान्य होणार नाही. आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन होते, पण कसलं भूमिपूजन होते ते अजून आम्हाला कळलं नाही. सरकारने GR काढला 2019ला की ती जागा जी आहे ती अण्णाभाऊ साठेंचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारकासाठी आरक्षित केली, संरक्षित केली. पण आता ज्या पद्धतीचं आम्ही पेपरमध्ये जाहिराती वाचल्या, पाहिल्या, निमंत्रण पत्रिका पाहिली, तर तिथे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे RTसाठीचं ते त्या ठिकाणी बांधकाम होत असल्याचं जाणवते. जसं तुम्ही बार्टीला स्वतंत्र जागा दिली,
आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलमध्ये स्वतंत्र जागा दिली, तसं तुम्ही RT ही आमची संस्था आहे. आमच्या मुलांसाठी, आमच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करणारी संस्था आहे. तर त्याचंही स्वागत आहे. परंतु RTला तुम्ही किती जागा देणार आहात आणि अण्णाभाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी तुम्ही किती जागा आरक्षित करणार आहात? ते स्मारक कशा पद्धतीचं असेल, त्याची संरचना कशी असेल, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं अण्णाभाऊंचं साहित्य असेल, कशा पद्धतीने त्यामध्ये अण्णाभाऊंनी स्वातंत्र्याच्या चळवळीत किंवा म्हणजे ह्याच्यामध्ये लढ्यामध्ये जे काही योगदान दिलं आहे त्याची तरुण पिढीला माहिती देणारं काय का? ही कोणतीही मातंग समाजाच्या या आमच्या कृती समितीला माहीत नाही, कोणत्याही आमदारांना माहीत नाही, कोणालाही माहीत नाही. मग अशा पद्धतीने SRA लपून-छपून कोणाचं उखळ पांढरं करण्याचा प्रयत्न करते, ते देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाणून घेतला पाहिजे. आणि आमचा असा स्पष्ट आरोप आहे, की माननीय मुख्यमंत्री आणि मातंग समाज यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने समन्वय होऊ नये, संवाद होऊ नये, अशा पद्धतीची भूमिका SRAचे CEO महेंद्र कल्याणकर घेत आहेत. त्यामुळे या त्यांच्या भूमिकेचा निश्चितपणाने आम्ही निषेध करतो. ही भूमिका ही समाजाच्या विकासाची भूमिका नाही. सरकारची स्वच्छ प्रतिमा या अशा प्रकारच्या एका अधिकाऱ्याच्या आडमुठीपणामुळे, हेकेखोरपणामुळे, हुकुमशाही पद्धतीमुळे कुठेतरी सरकारची देखील बदनामी होईल, असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. महेंद्र कल्याणकर जाणीवपूर्वक सगळं दूर ठेवण्याचा या लोकांना प्रयत्न करतात. नाही, महेंद्र कल्याणकर जाणीवपूर्वकच करतात ना. का ते समाजाला विश्वासात घेत नाहीत? का मातंग समाजाच्या आमदारांना विश्वासात घेत नाही? का त्या ठिकाणी 25 वर्ष संवर्धन करणाऱ्या कृती समितीला विश्वासात घेत नाही? का या सर्वांशी बैठक घेऊन त्यांच्याशी बोलत नाही? आता या कृती समितीचा सचिव म्हणून, या समाजाचा माजी आमदार म्हणून मी स्वतः कल्याणकर साहेबांची अपॉइंटमेंट मागितली. 4 दिवस झाले. आम्ही त्यांना फोन केले, त्यांचे PAना फोन केले, OSDना फोन केले, कोणताही रिप्लाय नाही दिला. त्यानंतर आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन या सबंध स्मारकाच्या अनुषंगाने काय नेमकं सरकारचं धोरण आहे, SRAची भूमिका काय आणि समाजाची अपेक्षा काय, ही सगळी चर्चा करण्यासाठी त्यांची अपॉइंटमेंट मागतोय. पण त्यांना वेळ नाही आमच्याशी चर्चा करायला आणि ही डझंट वॉन्ट टू लिसन अस. मग अशा वेळेला त्यांच्या भूमिकेबद्दल 100% संशय तयार होतोय. आणि जवळपास 20-25 एकर म्हणजे खूप मोठी जागा त्या ठिकाणी एक्वायर होते. मग मातंग समाजाच्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या नावाखाली तुम्ही कोणत्या बिल्डरांचं भलं करणार आहे किंवा कोणत्या पद्धतीचा कमर्शियल अँगल त्याच्यासमोर आणणार आहे, हे सगळं समोर आलं पाहिजे. आणि हे निश्चितपणाने आम्ही समाजासमोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शेवटचा प्रश्न. प्रमुख मागणी काय असणार आहे या सगळ्या आमची वर्षानुवर्षेपासूनची हीच प्रमुख मागणी आहे. आत्ताही आमची हीच प्रमुख मागणी आहे, की पत्राचा चिरागनगर घाटकोपर मुंबई हे अण्णाभाऊंचं वास्तव्य असलेली जी जागा आहे, जे घर आहे, त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आणि स्मारकच झालं पाहिजे, अशा पद्धतीची मातंग समाजाची आग्रहाची आणि सरकारकडे नम्र कळकळीची विनंती आहे. चल.